चला लोटीत मग काय आता मी नाही लोटणार भाऊ, तो मलाच वाटा लागणार आहे. मी अजिबात नाही लोटणार गाडी. एका सकाळपासून पोटात काही नाही, भाकरा नाही दिली मला खायला, तुम्ही खाऊन नाही दिली. चला म्हणजे आता घ्या लोटीत आपण. राम राम मंडळी, मी खैरे सुनील. आजचा जो ब्लॉग होतोय, आजचा ब्लॉग थोडा विशेष होणार आहे आणि हा ब्लॉग दाजींच्या चॅनलवर पडणार आहे. म्हणजे याच चॅनलवरती राजेंद्र सुरसे बिंदास ब्लॉग काय पुढं 233 बिंदास ब्लॉग या चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर सकाळचं अतिशय मनमोहक वातावरण बघू शकता तुम्ही. आता आम्ही कुठं आहे दाजी? माणिकदौंडी घाटाच्या वरती आलो आहे, कारण थोडासा अंधार होता. आता उजाड झालेला आहे, थोड्या वेळात सूर्यनारायणाचा उगम होईल आणि आम्ही चाललेलो आता पंढरपूर या दिशेने. तर दाजी आपल्याला किती वेळ लागणार पंढरपूर जायला? 200 किलोमीटर आहे बरोबर. 200 किलोमीटर म्हणजे आपण किती वाजेपर्यंत जातो? 12-1 दरम्यान जाऊ. दुपारी 1 दरम्यान. आम्ही पहाटे जरा लवकर निघालो होतो, त्याच्यामुळं हा जो सकाळचा जो निसर्गरम्य वातावरण आहे आणि दऱ्याखोऱ्यातून वाहणारे जे वारे आहेत अतिशय मनाला वेधून घेतात. अजून तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, अशाच काही गोष्टी तुम्हाला नवनवीन बघायला भेटणार या ब्लॉगमध्ये. तर भेटू पुढच्या. तर चला ब्लॉगमध्ये बघूया अजून काय काय बघायला भेटणार आहे. करमाळ्याला थांबायचं होतं, पण गाडी खूप वेगात असल्यामुळं आम्हाला करमाळा कधी गेला समजलंच नाही. आणि आता गाडीने पण दगा दिलाय आम्हाला, गाडी बंद पडली रस्त्याने. आता एक ठिकाणी लावून आम्ही आता जेवण वगैरे बघू, तोपर्यंत चालू झाली तर ठीक आहे, नाही तर मग हिला इथंच सोडून देऊ, पायी निघू. चालेल, काय करायचं आता? चला ना, करा चालू, मला भूक लागली. चला, भूक लागली मला. गाडी बंद पडली काय? कसं गाडी तुम्हाला नीट नाही चालत आली का? एक काम करा, हेलिकॉप्टर वाल्याला फोन करतो, घेऊन येईल हेलिकॉप्टरला. हेलिकॉप्टर बोलायचं का? आता काय करायचं? चला राव, मला भूक लागली राव. काय करावं? मी तर लोळण बरं का, खाली लोळू का मग? मी तर लोळण खाली, बघ लोळू का? मी झोपून घेईन रोडवर. मग 5 मिनिटं बघू आपण. करा चालू, एक शॉट बघू. नाही होत का? अयो, आता काय करू मग? आता काय पै जाऊ का मग घरी? अयो, आता लय अवघड झालं आता. अयो, चला लोटीत मग काय आता.
आता मी नाही लोटणार भाऊ, तो मलाच लोटावं लागणार आहे. मी अजिबात नाही लोटणार गाडी. एकदा सकाळपासून पोटात काही नाही, भाकरं नाही दिली मला खायला, तुम्ही खाऊन नाही दिली. चला चला म्हणले, आता घ्या लोटीत आता. काय करायचं, काय बाबा बघा आता काय करायचं. मला आता चुंबळ करावं लागणार. हां तर मला चुंबळ करू हां डोक्यावर घ्यावं लागणार, पर्याय नाही. इथं काही दुकानं नाही, काही नाही, गॅरेज नाही, काही नाही. आईला तुमच्या तोंडाकडे बघत नाही होत आजी, काय करा तुम्ही आज इकडे तिकडे पाहताय, कसं तरी होत आहे मला. करायचं क्या करे. आपण किती निघालो होतो? 5ला निघालो होतो, 5-6 वाजता, आणि आता वाजले 9:44. किती घंटे प्रवास झाला दाजी? हां चालू लागेल गणित, फोटो मोजायचं काम चालू झालं लागेल. किती? तब्बल 4 तासानंतर गाडीने दगा दिलेला आहे. 4 तासाच्या सलग प्रवासामुळे गाडी पण वैतागली आणि ती डायरेक्ट हँग झाली. हँगच म्हणते, काय म्हणता येईल त्याला. थोड्या वेळ तिला शांत होऊ देऊ. बोला ना तुम्ही, डायलॉग बोला ना काहीतरी. त्यांचे सगळे फोल्डर डिलीट झाले दाजीचे. चित्रविचित्र प्रकारे किका मारून एक तंगड जाड झालं माझं, आणि आता दाजी गाडी चालून बघून मागणार आहे. दाजी कोण चालू होती की नाही बघू गाडी. स्टार्ट. ओके. हो. ओ माय गॉड. ती काच खाली करा, शटर लावून घ्या. बस बस बस. चालायचं. चला चालू राहू द्या, बंद करू. तर मित्रांनो बघा, हा जो समोरचा कारखाना दिसतोय तुम्हाला, आदिनाथ कारखाना, करमाळा रोडला, पंढरपूर करमाळा रोड जो आहे, त्या रोडवरून तुम्हाला सहजपणे दिसून जाईल. परत गाडी बंद पडली आमची. काय करायचं, मुक्काम करायला लागणार. त्या गाडीला आहे ना कोड असेल काहीतरी, काही कोड लँग्वेज समजत असेल तुमचं, सांगा तिला काहीतरी. काही नाही, जांगड गोष्ट अवघड झाला आहे.